कन्यास किचन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत कोशिंबीर. आता उन्हाळा येतोय म्हणल्यावर कोशिंबीर तर झालीच पाहिजे. आणि कोशिंबीर अशी की म्हणजे डाएट करण्यासाठी पण ही खूप उपयुक्त आहे. म्हणजे कसं माहितीये का, आता डाएट करतोय आपण आणि ही कोशिंबीर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं काकडीमध्ये, त्याच्यामुळे ते डाएट साठी खूप उपयुक्त आहे. आणि आपण ते कशी बनवायची ती बघूया. आपण त्यासाठी साहित्य घेतलंय, म्हणजे एक 4 काकड्या किसून घेतलेल्या आहेत. नंतर 1 वाटी कांदा आहे, 1 वाटी कोबी घेतले, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी दही आणि कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. म्हणजे हे सगळं घेतलंय. आता तुम्ही म्हणाल की कोबी का घेतलाय, तर कोबी याच्यासाठी की त्याच्यात जास्त पाण्याचं प्रमाण असतं आणि वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतो. त्याच्यामुळे आता आपण बनवूया कोशिंबीर. आता काकडीची क्वांटिटी जास्त घेतलेली आहे, कारण की काकडीमध्ये खूप जास्त पाणी असतं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं ते म्हणजे जेवणामध्ये पोट पण भरतं आणि नंतर जास्त लवकर भूक पण लागत. हे घ्या, आपण याच्यात काकडी टाकून घेतलीये, त्याचबरोबर टोमॅटो. तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा आणि जेवणामध्ये रोज बनवत जा. बघा, 1 वाटी कांदा, तसंच 1 वाटी कोबी आणि 1 वाटी दही, चवीपुरतं मीठ आणि गरम कोथिंबीर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तुम्हाला एखादा पदार्थ कमी जास्त असं टाकायचं असेल तर टाकू शकता, कारण म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो. पण ही जर खाल्ली ना तर ही डाएट साठी पण खूप हेल्दी आहे. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. हे बघा, हिला असं छान पद्धतीने एकदम मिक्स करून घ्यायचं. मी दही जरासं थोडं कमी वापरले, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त घेतलं तरी चालेल. ही बघा, ही कोशिंबीर अशी बनवून तयार झाली आहे. आपण वरतून थोडीशी कोथिंबीर ठेवली होती, ती कोथिंबीर टाकूया. ही बघा, रेडी झाली आपली कोशिंबीर. तर डाएट साठी म्हणजे तुम्ही जर डाएट करताय आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे, तर तुम्ही ही डाएट साठी वापरली तर एकदम योग्य ठरेल. आणि बाहेरचं कोणी पाहुणे वगैरे यायचे असतील तरीही योग्य ठरेल. आणि रोजच्या जेवणात हे वापरा, कारण तुम्हाला माहितीये ना आता वजन जास्त वाढतं सगळ्यांचंच, आणि त्यासाठी पोट पण भरायला लागतं आणि वजन पण वाढू नये. जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की कोशिंबीर ट्राय करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.